हॅलो नमस्कार, मी प्रतिभा तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आज आपण 36 साईजचा प्रिन्सेस कट अस्तरचा ब्लाउज स्टिचिंग पाहणार आहोत। पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण सिंपल ब्लाउज पाहिला होता, प्रिन्सेस कटच होता, परंतु बिना अस्तरचा होता। आज जो आहे तर तो अस्तरचा आहे। तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओमध्ये छोट्या छोट्या टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेल्या आहेत, त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका। तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर इथे बघू शकताय मी पाठीमागचा भाग अगोदर घेतलेला आहे स्टिचिंगसाठी। तर अस्तरवरती आपण गळा कट करून घ्यायचा आहे। मी पंचकोनी गळा इथे कट केलेला आहे अस्तरवरती, आणि त्याच्यानंतर मेन फॅब्रिकवरती गळा मी कट करते। आणि हा ब्लाउज 36 साईजचा आहे, प्रिन्सेस कट ब्लाउज आहे। नंतर मेन फॅब्रिकवरती सुद्धा मी इथे गळा कट करून घेतलेला आहे। गळ्याची उंची जी आहे तर ती 9 इंच आणि रुंदी वरून 2 इंच होती, 2.5 इंच होती, आणि खालून सुद्धा 2.5 इंच आहे। त्याच्यानंतर पंचकोनी गळा दिलेला आहे मी आकार। तर त्याच्यानंतर बघा, सुलट बाजूने कमरेच्या बाजूने मी टिप मारून घेतलेली आहे, आणि अशीच टिप आता गळ्याची सुद्धा आपण मारून घ्यायची आहे। गळ्याची टिप मारत असताना आपल्याला व्यवस्थित असा गळा करून ठेवून घ्यायचा आहे, खालचं कापड वरचं कापड, आणि त्याच्यानंतर गळ्याचा 2 रेषेचा अंतर ठेवून अशा प्रकारे टिप मारून घ्यायची आहे। आणि ज्या ठिकाणी कोण येतात आपल्या डिझाईनचे, तर त्या ठिकाणी सुई अशा प्रकारे आतमध्ये ठेवायची आहे, आणि दाब जो आहे तर तो उचलायचा, आणि त्याच्यानंतर आपण फिरवून घ्यायचा आहे आपला ब्लाउज, आणि त्याच्यानंतर आपण व्यवस्थित असा गळ्याचा आकार द्यायचा आहे। त्यामुळे जे कोणे असतात, जे पंचकोनी आकाराचे वगैरे किंवा पानगळा, कुठलाही गळा असो जे असा डिझाईनचा, तर त्या ठिकाणी आपल्याला सुई अशाच प्रकारे आतमध्ये ठेवून दाब उचलून घ्यावा लागतो। त्याच्यानंतर आपण एक्स्ट्राचं जे कापड आहे तर ते कट करून घेणार आहोत। आपलं मेन फॅब्रिकचं जे कापड आहे एक्स्ट्राचं कट करून घ्यायचं आहे, आणि त्याच्यानंतर जे टोक आहेत त्या ठिकाणी आपल्याला छोटे छोटे कट्स मारून घ्यायचे आहेत, जेणेकरून आपण जी शिलाई मारलेली आहे त्या शिलाईच्या पुढे जाऊ नये। हे बघा, अशा प्रकारे कट्स मारून घ्यायचे आहेत, तर शिलाईच्या पुढे जाऊ नये। तर आता हे बघा, मधून आपण हे बघा सुलट करून घेतलेला आहे आपला ब्लाउज। सुलट केल्याच्या नंतर हे बघा, खालच्या बाजूने मी लगेचच दाब टिप देऊन घेते। आता तुम्हाला ह्याच्यावरती लेस वगैरे अटॅच करायची असेल, तुमचा कॉन्ट्रास्ट वगैरे ब्लाउज असेल, साडी वगैरे, तर तुम्ही ह्याच्यावरती लेस वगैरे लावू शकताय। मग मी जो ब्लाउज शिवते तर कस्टमरला नको होती म्हणून मी सिंपलच स्टिच करते। तर अशा प्रकारे दाब टिप दिलेली आहे। आता गळ्यावरती सुद्धा हे बघा दाब टिप द्यायची आहे। या अगोदर जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही इस्त्री करून घेऊ शकता, तुम्ही जर नवीन असाल तर। बिना कॅनव्हास वापरता, न कॅनव्हास वापरता हे बघा, आपण इथे गळा तयार केलेला आहे पंचकोनी आकाराचा। कधी कधी घाईच्या वेळेला आपल्याला असंही करावं लागतं, कॅनव्हास सुद्धा वापरल्यावर फिनिशिंग वगैरे छान येतं, परंतु ज्या वेळेला घाई असेल त्यावेळेला, किंवा कस्टमर काही वेळेला आपल्याला जो कॅनव्हास वगैरे वापरतो त्याचे पैसे वगैरे आपल्याला देत नाही जास्त, तर त्यावेळेला आपण असंही ऑप्शन निवडू शकता। तर हा आपला गळा तयार झालेला आहे। आता याच्यानंतर बघू शकता आपल्याला साईडनं राहिलेले जे भाग आहेत आपले, तर ते पूर्ण स्टिच करून घ्यायचे आहेत, म्हणजे मेन फॅब्रिक आणि अस्तर अशा प्रकारे आपल्याला स्टिच करून घ्यायचे आहेत। आणि एक्स्ट्राचं जे मेन फॅब्रिक होतं ब्लाउजचं, तर ते हे बघा इथे असं कट करून घ्यायचं आहे, व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे, कुठेही अस्तर वगैरे कट होऊ द्यायचं नाही। तर आता कट करून झाल्याच्या नंतर इथे आपण अशा प्रकारे टक्स मारून घेणार आहोत। उंचीचा 4.5 इंचचा, आणि रुंदी खालच्या बाजूने अर्धा इंचाची रुंदी आहे। अशा प्रकारचा आपण टक्स मारून घ्यायचे आहेत। तर हा झाला बॅक पार्ट। तर आता आपल्याला फ्रंट पार्ट तयार करून घ्यायचे आहेत। तर एकदम छान असा बॅक पार्ट झालेला आहे। इथे लेस लावून आपण छान असं डेकोरेट करू शकतो बॅक पार्टला। त्याच्यानंतर मी इथं फ्रंट पार्ट घेतलेले आहेत, दोन्ही पार्ट आपल्याला अशा प्रकारे ठेवून घ्यायचे आहेत। दोन्ही पार्ट मी इथे ठेवून घेतलेले आहेत व्यवस्थित दोन्ही भागाला, आणि अस्तरवरती अगोदर टिप मारून घेते। व्यवस्थित आपल्याला इथं जोडून घ्यायचं आहे, मेन फॅब्रिक आणि अस्तर जे आहे तर ते सगळीकडून जोडून घ्यायचं आहे। अस्तर दोन्ही पार्ट मी अशा प्रकारे जॉईंट करून घेणार आहे, आणि एक्स्ट्राचं जे फॅब्रिक आहे तर ते कट करून घ्यायचं आहे आपल्याला। एक्स्ट्राचं फॅब्रिक इथं कट करून झाल्याच्या नंतर
त्याच्यानंतर साईडचा पार्ट मी इथे घेतलेला आहे आणि साईडचा पार्ट पण आपल्याला अशाच प्रकारे स्टिच करून घ्यायचा आहे। साईडचा पार्ट स्टिच करून सुद्धा आपल्याला त्याला सुद्धा व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे। थोडासा साईडचा आवाज आलेला आहे तरी थोडंसं त्याला इग्नोर करा आणि आपल्या ब्लाऊजकडे लक्ष द्या, कारण वारं थोडंसं सुटलेलं आहे। सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि वारं खूपच सुटते। तर हे बघा, अशा प्रकारे आपण व्यवस्थित स्टिच करून घेतलेले आहेत दोन्ही पार्ट आणि असे दोन्ही ठेवून बघायचे आहेत समोरासमोर आणि नंतरच आपल्याला हे बघा हे पार्ट जोडून घ्यायचा आहे। प्रिन्सेस कटचा आकार जो आहे तर तो जोडून घ्यायचा आहे। तर आकार जॉईंट करत असताना कुठेही खालचं कापड किंवा वरचं कापड दोन्ही खेचायचं नाही, एकदम सावकाश असं दोन्ही व्यवस्थित जोडून घ्यायचं आहे। दोन्ही पार्ट बरोबर लागतील असंच आपण जोडून घेणार आहोत, कारण काय होतं खालचं जे कापड असतं थोडंसं स्ट्रेचेबल असतं गोल आकाराचं, त्यामुळं एकच भाग थोडासा वरती येऊ शकतो, त्यामुळं कुठलाही भाग खेचायचा नाही, व्यवस्थित सावकाश असं दोन्ही भाग घ्यायचे आहेत। आता हे बघा पफ एकदम छान आलेला आहे प्रिन्सेस कटचा पफ। आता तर कटिंग पाहायचं असेल तर कटिंगची सुद्धा व्हिडिओ आपण बनवलेला आहे या अगोदर, तर 36 साईजचेच आहेत, ते सुद्धा तुम्ही आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तुम्हाला जर माहीत नसेल तर तुम्ही ते सुद्धा व्हिडिओ बघून घ्या। कटिंगचे सुद्धा एकदम सिंपल पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हे प्रिन्सेस कट ब्लाऊज एकदम छान बसतात, कुठेही पफ चपटा होत नाही। त्याच्यानंतर दोन्ही भाग अशा प्रकारे मी ठेवून घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर एक्स्ट्राचा भाग कट करून घेतलेला आहे। आता खालच्या बाजूने थोडंसं कट केल्याच्या नंतर आपण हुक लूप पट्टी जॉईंट करून घेणार आहोत। तर सुरुवातीला मी लूप पट्टी जॉईंट करून घेते, तर 2 ते 2.5 इंचाची ही लूप पट्टी आहे आणि उलट बाजूने हे बघा अशा प्रकारे आपण स्टिच करून घ्यायची आहे। लूप पट्टी जी असते ती उलट्या बाजूने स्टिच करायची असते आणि हुक पट्टी जी असते ती सुलट बाजूने। तर हे बघा उलट बाजूने स्टिच करून नंतर सुलट बाजूने म्हणजे सुलट बाजूला आपण अशा प्रकारे टिप मारून घेतो। तर टिप मारत असताना मध्यावरून टिप मारते मी, कारण लूपसाठी आपल्याला साईडला जागा ठेवायची असते। तर ही झाली आपली लूप पट्टी। आता याच्यानंतर आपल्याला खालच्या बाजूने पट्टी जॉईंट करायची आहे, तर पट्टी सुद्धा हे बघा अशा प्रकारे आपण जॉईंट करून घेणार आहोत। सुरुवातीलाच मी एक भाग फोल्ड करून घेतलेला होता, बऱ्याच व्हिडिओमध्ये मी दाखवलेला आहे गळ्याची पट्टी किंवा ह्या ज्या पट्ट्या असतात त्या मी सुरुवातीलाच स्टिच करून ठेवत असते। तर एक्स्ट्राचा भाग अशा प्रकारे कट करून घ्यायचा आहे आणि त्यावरती दाबटीप देऊन घ्यायची आहे आपल्याला। दाबटीप आता इथं आपण अशा प्रकारे दाबटीप दिल्याच्या नंतर फोल्ड करून घ्यायचं आहे आतल्या बाजूने। हे बघा अशा प्रकारे फोल्ड करून घेतले आणि हा बघा पफ आपला प्रिन्सेस कट ब्लाऊज एकदम छान असा स्टिच करून झालेला आहे। तर असाच भाग आपल्याला दुसरा सुद्धा तयार करून घ्यायचा आहे। एक भाग कंप्लीट झालेला आहे आपला आणि आता दुसऱ्या भागाला आपण हुक पट्टी अटॅच करून घेणार आहोत। हुक पट्टी अटॅच करत असताना मी डायरेक्ट फोल्ड केलेली आहे डबल फोल्ड आणि त्याच्यानंतर स्टिच मारून घेतलेला आहे आणि आता फोल्ड करून त्याच्यावरती दाबटीप मारते। तर मैत्रिणींनो, व्हिडिओमध्ये मी जे बोलत असते ते दाखवलेलं असतं, तर त्यामुळं व्हिडिओ व्यवस्थित बघत चला, स्किप करू नका कुठेही आणि किंवा पळवू नका। तर छोट्या छोट्या टिप्स मी सांगितलेल्या आहेत। त्याच्यानंतर खालची पट्टी सुद्धा हे बघा इथे सुद्धा मी जॉईंट करून घेतलेली आहे आणि त्याच्यावरती दाबटीप देऊन आपण आतमध्ये फोल्ड करून घेणार आहोत। तर आता फोल्ड करून झालेली आहे। याच्यानंतर दोन्ही भाग आपण समोरासमोर ठेवून घ्यायचे आहेत, पफ व्यवस्थित बघून घ्यायचा आणि दोन्ही भाग व्यवस्थित समोरासमोर ठेवून घेतलेले आहे आणि आपलं जे गळ्याचा आकार आहे तर तो थोडासा देऊन घेतलेला आहे गोल आकार आणि थोडंसं जे एक्स्ट्रा काय येतं ते कट करून घ्यायचं आहे। त्यामुळे काय होतं गळ्याला एकदम छान गोल असा आकार येऊन जातो। आपण कट करत असताना कट करतोच, परंतु थोडासा आकार द्यावा लागतो, त्यामुळे हे बघा अशा प्रकारे किंचितसं असं। त्याच्यानंतर मी गळ्यासाठी अशा 2 क्रॉसमध्ये पट्ट्या काढून घेते। गळ्यासाठी नेहमी आपण क्रॉसच पट्ट्या काढून घ्यायच्या आहेत, प्रत्येक व्हिडिओमध्ये हे पण मी सांगत असते। तर इथे क्रॉस पट्ट्या मी 2 काढून घेतलेल्या आहेत। एका बाजूने फोल्ड करून घ्यायच्या आहेत त्या पट्ट्या आपण, डबल फोल्ड करायची नाही पट्टी, कारण काय होतं डबल फोल्ड केलं की आपली जी पायपिंग असते तर ती खूप जाड येते, त्यामुळे एकच बाजूने फोल्ड करून घ्यायची आहे। आणि हे बघा अशा प्रकारे आपण पायपिंगची जी पट्टी आहे तर ती फोल्ड करून अटॅच करून घ्यायची आणि हे बघा इथं फोल्ड करून घेणार आहोत आपण आणि फोल्ड करून नंतर
पायपिंग करून घ्यायची. छोटे छोटे कट्स मारून घेते, त्यामुळे पायपिंग जी आहे तर ती व्यवस्थित येऊन जाते. आणि बारीक अशी आता पायपिंग आपण करून घेणार आहोत. इथं दोन्ही बाजूला आपल्याला पायपिंग करून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे पायपिंग करून झाल्याच्या नंतर आपल्याला इथं लूप जे आहेत तर ते सुद्धा करून घ्यायचे आहे, तयार करून घ्यायचे आहेत. तर मैत्रिणींनो, मी लूप करते तोपर्यंत आपल्या व्हिडिओवरती तुम्ही नवीन असाल किंवा चॅनलवरती नवीन असाल, पहिल्यांदाच आला असाल आणि असेच स्टिचिंगच्या रिलेटेड तुम्ही व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही इंटरेस्टेड असाल तर आपल्या चॅनलला जे आहे तर ते सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून मी जो काही असाच व्हिडिओ बनवेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला येऊन जाईल. आणि हो, आपल्या चॅनलवरती सगळ्या प्रकारचे ब्लाऊज कटिंग, स्टिचिंग, पेपर कटिंग, त्याच्यानंतर वन पीस साड्यांचे ड्रेसेस, साडी रियूज आयडिया, त्याच्यानंतर उरलेल्या कापडांपासून वेगवेगळ्या आयडियाज आपण बनवत असतो चॅनलवरती. तर ते सुद्धा तुम्ही पाहिला नसाल तर ते सुद्धा पाहून घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता तुम्हाला कुठल्या साईजची कटिंग स्टिचिंग हवी आहे, त्याच्यानंतर पेपर कटिंग हवी आहे किंवा कुठला गाऊन कटिंग स्टिचिंग, कुठल्या गळ्याचं स्टिचिंग, काय हवं आहे ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता. तर इथे बघू शकता आता मी शोल्डर जे आहे तर ते आपले जॉईंट करून घेते. शोल्डर जॉईंट करत असताना गळ्याच्या बाजूने थोडंसं जास्तीचं धरायचं आहे आपल्याला आणि साईडला आहे असंच, म्हणजे गळा उतरण्याची शक्यता कमी असते. तर आता इथे 2 टिपा मी मारून घेतलेल्या आहेत. त्याच्यानंतर एक्स्ट्राचं कापड आणि जे दोरे असतात एक्स्ट्राचे ते कट करून घ्यायचं आहे. आणि हे बघा, बरोबर असा आता आपल्याला शोल्डर मोजून घ्यायचं आहे. आणि शोल्डर मोजून घेतल्याच्या नंतर जी मुंड्याची गोलाई असते तर ती व्यवस्थित अशी गोल असा आकार देऊन घ्यायचा आहे. मुंड्याचा पाठीमागचा पण आकार देऊन घ्यायचा आहे आणि पुढचा पण आकार द्यायचा आहे आपल्याला. तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणेच तुम्हाला सुद्धा असाच आकार द्यायचा आहे. तर एक बाजू देते आणि दुसरी पण अशीच बाजू आपल्याला कट करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतरच आपल्याला स्लीव्ज अटॅच करायचे आहेत. कधीही स्लीव्ज अगोदर अटॅच करायचे नाही, अगोदर व्यवस्थित अशा प्रकारे बघून घ्यायचं, दोन्ही व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे. आणि स्लीव्ज अटॅच करत असताना हे बघा, आता मी इथं कट करून घेते समोरचा भाग. हे बघा, अशा प्रकारे समोरचा भाग कट करून घेतलेला आहे. आणि त्याच्यानंतर हे बघा, मध्यावरूनच आपण स्लीव्ज जे आहे तर ते स्टिच करत असतो. नेहमी मध्यावरून स्टिच करायचे स्लीव्ज, त्यामुळे दोन्ही बाजूला व्यवस्थित असं स्लीव्ज आपली पुरून जाते. नाहीतर काय होतं, बऱ्याच वेळेला एकाच बाजूने आपण जर स्लीव्ज अटॅच केली तर एका बाजूला कमी किंवा एका बाजूला जास्त होण्याची शक्यता असते. तर अशा प्रकारे मी इथे स्लीव्ज अटॅच करून घेतलेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला व्यवस्थित बघून घ्यायचं आहे कमी जास्त आणि त्याच्यानंतर दुसरी टिप आपण मारून घेणार आहोत. स्लीव्जला स्लीव्ज आपण लावून बघायचे आहे, जुना ब्लाऊज किंवा माप जे असेल तर ते. आणि त्याच्यानंतर दुसरी जी टिप आहे तर ती मारून घ्यायची आहे. तर इथं मी बघून घेतलेला आहे. दुसरी टिपसुद्धा आता इथं मी मारून घेते. तर अशा प्रकारे दुसरी टिप मारून घेतलेली आहे. 2 रेषेचं अंतर ठेवूनच मारून घ्यायचे, एकदम काठावर सुद्धा आपण टिपा मारायच्या नाही. तर काठावर टिपा मारल्यामुळे काय होतं, आपलं जे ब्लाऊजचे दोरे वगैरे जर निघाले तर आपलं ब्लाऊज लवकर फसकण्याची शक्यता असते. तर आता ही टिप मारून झालेली आहे. सुलट बाजूने हे बघा, सरळ अशी मी टिप मारून घेते. सुलट बाजूनेच टिप मारते मी. तर सरळ टिप मारून घेतली आणि एक्स्ट्राचं हे बघा, थोडंसंच कापड आहे एक्स्ट्राचं, तर ते मी कट करून घेतलेलं आहे. तर अशाच प्रकारची आपण दुसरीसुद्धा टिप स्लीव्ज अटॅच करणार आहोत. तर इथं बघू शकता थोडंसं कमी झालं होतं, म्हणजे यामुळं गळा आपला वगळण्याची शक्यता असते. मी दाखवलं व्हिडिओमध्ये की शोल्डर कसं होतं, तर त्यामुळं गळा वगळण्याची शक्यता असते म्हणून थोडंसं दाबून धरलेलं आहे मी इथं. टिप घेतली आणि त्याच्यानंतर हे बघा, बाही अटॅच करून घेते. तर पुढचा आकार जो आहे तर तो मी नेहमी बाही स्टिच केल्याच्या नंतर, म्हणजे अस्तर ज्या वेळेला आपण जोडतो त्याच्यानंतरच मी पुढचा आकार देते. कारण काय होतं, मागचा पुढचा जर आकार दिला आपण तर स्टिचिंग करताना थोडासा वेळ जातो त्याच्यामध्ये. त्यामुळे मला ते सुरुवातीपासूनच माझी तशीच सवय झालेली आहे, त्यामुळे मी सुरुवातीपासूनच असाच आकार देते मी. तर अशाच प्रकारे ही सुद्धा स्लीव्ज मी अटॅच करून घेते आता.
आणि या बाजूला सुद्धा आता व्यवस्थित बघून घ्यायचं आहे पलीकडची स्लीव्ज आणि ही स्लीव्ज दोन्ही स्लीव्ज व्यवस्थित आहेत का, म्हणजे उंची जी असते स्लीव्जची तर त्या दोन्ही आहेत का बघून घ्यायचं आहे. आणि कमी जास्त असेल तर हे बघा थोडंसं पाठीमागचा आकार कमी आहे. स्लीव्ज बघून घेतली, दोन्ही बरोबर आहेत स्लीव्ज, फक्त पाठीमागचा आकार कमी असल्याने थोडंसं जास्तीचं पकडलेलं आहे पाठीमागच्या भागाला. आणि दुसरी जी टिप आहे तर ती मारून घेतली. आता याच्यानंतर सुलट बाजूनेच आता आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. सुलट बाजूने टिप मारून घेऊन नंतर आपण उलट्या बाजूने, म्हणजे ह्याला बॉक्स फिटिंग म्हणतात. तर प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण बॉक्स फिटिंग म्हणजे ब्लाऊजची आपण बॉक्स फिटिंगच करत असतो. यामुळे ब्लाऊजला थोडंसं फिनिशिंग जास्त दिसतं. ओव्हरलॉक जरी नाही केलं तरी एवढं असं काय वाटणार नाही. त्याच्यानंतर कमरेची बाजू मी मोजून घेते व्यवस्थित असं, आणि इथं खूण करून घेतलेली आहे. किती बोट आहे तर ते मी मोजून घेतली. त्याच्यानंतर ब्लाऊज उलटा करून घेऊन त्याच्यावरती एक टिप मारून घेतली. दोन्ही बाजूला एक एक टिप मारून घेतली आता. आणि ब्लाऊजची जी मापं आहेत तर ती आता मापं इथं आपल्याला घ्यायची आहेत. आणि आता फिटिंगची जी रेषा आहे म्हणजे फिटिंगची जी शिलाई आहे आपली एकदम सरळ रेषेत आली पाहिजे. तर बघा इथं मी मापं कुठली कुठली घेते. छातीचं माप घेतलेलं आहे, कमरेचं माप घेतलेलं आहे, दंडाचं आणि मुंड्याची गोलाई घेतलेली आहे. आणि हे बघा फिटिंगची गोलाई जी आहे तर रेषा जी आहे शिलाई ती एकदम सरळ रेषेमध्ये आता आपली आलेली आहे. ज्या वेळेला अशी सरळ रेषेमध्ये फिटिंग आपली येऊन जाते रेषा आपली शिलाई, तर त्यावेळेला ब्लाऊज आपला एकदम छान असा बसतो. एखादंच ब्लाऊज जे असतं तर ते कोणाला खालच्या बाजूने कमी किंवा जास्त लागत असतं, त्यांची तिरकी येते. पण सहसा जास्त ब्लाऊजच्या ज्या रेषा आहेत तर त्या म्हणजे शिलाई जी आहे तर ती अशी सरळमध्येच येत असते. एखाद्या ब्लाऊजची तिरपी येऊ शकते, काही सांगता येत नाही, कारण प्रत्येकाचं शरीर जे आहे तर तो बांधा जो असतो तो वेगवेगळा असतो स्त्रियांचा. तर हे बघा त्याच्यानंतर इकडे पण मी टिप मारून घेते अशा प्रकारे. आणि अशा प्रकारे आपण 2-3 टिपा मारून घ्यायच्या आहेत. तर हा झाला आपला प्रिन्सेस कट 36 साईजचा ब्लाऊज. संपूर्ण स्टिचिंग मी तुम्हाला दाखवलेली आहे. तर हा ब्लाऊज तुम्हाला कसा वाटला मैत्रिणींनो नक्कीच मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आवडला असेल तर जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. हा व्हिडिओ तुम्ही वेळात वेळ काढून संपूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद. चला तर मग भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. थँक्यू.